नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला ही अद्वैतच्या ऑफिसमध्ये आलेली असते. अद्वैतच्या केबिनमध्ये ती जाते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत, तू आजही डबा घरी विसरलास ना? आणि नेहमीप्रमाणे विसरलास. तेव्हा अद्वैत त्याच्या कामामध्ये असतो, त्यामुळे फक्त करत असतो. कला त्याला पुढे म्हणते की हो, तू वेंधळा आहेस, विसरभोळा आहेस, तुझ्या काहीच लक्षात राहत नाही, असं सगळं तू मला म्हटलं असतास जर मी काही विसरले असते तर. पण डोंट वरी, मी तुला असं कधीच काही म्हणणार नाही. मी तर उलट तुला डबा आणून दिलाय. अद्वैत म्हणतो की हो का, मनापासून आभार, आता तुम्ही येऊ शकता. अद्वैतने कलाला जायला सांगितलेलं असतं, परंतु कला तिथून जाण्याच्या ऐवजी अद्वैतच्याच समोर खुर्चीवर बसते. अद्वैत कलाला म्हणतो की हे काय, तू बसलीयस कशाला? या तुम्ही असं म्हटल्यावर तू जाऊ शकतेस. आणि तसंही आता डबा ठेवलाय ना, तुझं काम झालंय ना, त्याच्यामुळे इथं थांबायची तुला काही गरज नाहीये, तू जा बरं इथून. परंतु कला मात्र तिथंच बसून असते आणि त्यातल्या त्यात ती टेबलवरती पेन मारत असते आणि पेनचा आवाज करत असते. आता अद्वैतला तो पेनचा आवाज जरा इरिटेट होत असतो, त्यामुळे अद्वैत कलाला म्हणतो की काय चाललंय तुझं, पहिल्यांदा तो पेन वाजवणं बंद कर बरं. कला अद्वैतला म्हणते की हे बघ, मला तुझ्याशी बोलायचंय. अद्वैत म्हणतो की तुला जे काही माझ्याशी बोलायचं असेल ते घरी जाऊन बोलूयात, मी इथे तुझ्याशी काही बोलणार नाही, मी एका महत्त्वाच्या कामात आहे. कला अद्वैतला म्हणते की हे बघ, मला तुझ्याशी जे काही बोलायचंय ते फार महत्त्वाचं आहे आणि माझं तुझ्याशी बोलणं खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे प्लीज माझं ऐक. असं म्हणत कला पुन्हा तो पेन त्या टेबलवर मारत असते आणि त्याचा आवाज करत असते. अद्वैत म्हणतो की काय चाललंय तुझं, सारखं सारखं मला तुझ्याशी बोलायचंय, मला तुझ्याशी बोलायचंय, काय माझ्याशी बोलायचंय तुला? आणि पहिल्यांदा त्या पेनचं बॅकग्राऊंड म्युझिक बंद कर बरं, त्या पेनचा आवाज करणं बंद कर, मला इरिटेट होतंय. कला उभी राहते आणि अद्वैतला म्हणते की चांदेकर, मला ना तुला एक गोष्ट सांगायची आहे, ती सांगू का मी तुला? तेव्हा अद्वैत म्हणतो की गोष्ट, आणि मला आता काही चिवकावची गोष्ट सांगून मला घास भरवणार आहेस का तू? कला म्हणते की अरे, हसू तर नाही आलं मला, पण जोक बरा होता तुझा. कलामतीच्या साडीचा पदर घेऊन अद्वैतच्या कानामध्ये तो साडीचा पदर ती घालत असते, त्यामुळे अद्वैतच्या कानात वळवळ होत असते. कलाला म्हणतो की काय करतेस तू, काय चाललंय तुझं नेमकं, का तू माझ्यापाशीच येते आणि मला इरिटेट करतेस? कला अद्वैतला म्हणते की हां चांदेकर, मी तुला आता एक गोष्ट सांगणार आहे, ती प्लीज तू नीट ऐक हा. अद्वैत म्हणतो की बोल पटकन, काय बोलायचंय तुला? मग कला सांगते की हे बघ चांदेकर, एक हुशार आणि गोड मुलगा होता. तो जेव्हा शाळेत होता ना, तेव्हा ज्याच्यात कशात तो भाग घ्यायचा त्यात तो पहिलाच असायचा. खूप हुशार होता तो. पण त्या मुलाने एके दिवशी धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. आता धावण्याच्या स्पर्धेमध्ये इतरही मुलं होती जी त्याच्यापेक्षा थोडी बलाढ्य होती. आणि एवढंच काय, त्या मोठ्या मुलांना बघून हा छोटा मुलगा घाबरू शकत होता किंवा घाबरला असता, त्याने स्पर्धेतून माघार घेतली असती, परंतु त्या मुलाने असं केलं नाही. त्या मुलाने स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि एवढंच काय, तो इतका फास्ट पळाला की तो शर्यत सुद्धा जिंकला. शाळेत त्याचं खूप कौतुक झालं होतं. शाळेत पहिला आल्यामुळे त्याचं खूप कौतुक झालं, त्याला ट्रॉफीही भेटली. सगळीकडे फक्त शाळेत त्याचीच चर्चा सुरू होती. त्याला ती ट्रॉफी मिळाली तर ती ट्रॉफी त्याला त्याच्या आईवडिलांना दाखवायची होती आणि ती ट्रॉफी कधी एकदा तो त्याच्या आईवडिलांना दाखवतोय असं त्याला झालं होतं. आणि तो अगदी धावत 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 घरी आला. त्याच्या मनात फक्त एकच आस लागली होती की कधी एकदाच तो त्याच्या आईवडिलांना ही ट्रॉफी दाखवेल आणि त्याचे आईवडील त्याच्या या ट्रॉफीबद्दल त्याचं खूप कौतुक करतील. तो खूप धावत गेला, घरी गेला, परंतु त्याच्या मनासारखं मात्र काहीच झालं नाही. कारण त्याचे बाबा घरी नव्हते आणि कामासाठी त्याची आई बाहेर गावी गेली होती. जसजसा दिवस उतरत गेला तसतसा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद देखील उतरत गेला. ते बिचारं पिल्लू असंच त्याच्या आईवडिलांची वाट बघत बघत त्या ट्रॉफीला कवटाळून तसंच झोपी गेलं. त्याला खूप वाईट वाटलं. हो ना, आता ही सगळी खरं तर अद्वैतची स्टोरी असते. कला अद्वैतबद्दलच बोलत असते, कारण हा लहानपणीचा अद्वैतचा एक इन्सिडेंट असतो जो आबांनी तिला सांगितलेला असतो आणि त्या इन्सिडेंटमुळेच कलाला स्वतःला कला अद्वैत चांदेकर मानलेलं असतं. मित्रांनो, जर अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कारण लाईक करायला थोडासा वेळ लागतो, परंतु त्या लाईकने मात्र आपला व्हिडिओ हा 10 लोकांना अजून सजेस्ट होतो आणि आमच्यासाठी हे फक्त तुम्हीच करू शकता. सो प्लीज व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. आता अद्वैतला लगेच क्लिक होतं की ही जे काही सांगते ही तर माझी स्टोरी आहे आणि हे सगळं माझंच आहे. तर तो कलाला विचारतो की एक मिनिट, हे तुला सगळं कसं काय माहिती आणि तुला हे सगळं कोणी सांगितलं? कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, अरे माझी गोष्ट तर ऐकून घे पूर्ण. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, पहिल्यांदा मला हे सांग की हे सगळं तुला सांगितलंय कोणी?
या सगळ्या गोष्टी तुला कुठून कळल्या? मग कला सांगू लागते की काल मी आणि आजोबा आम्ही गप्पा मारत होतो, तेव्हा आजोबांनी सहज आठवण म्हणून मला सांगितलं. अद्वैत म्हणतो की मग ह्या गोष्टी तू मला आत्ता का सांगतेस? म्हणजे या गोष्टीचा आणि आत्ताच्या सिच्युएशनचा काय फरक आहे? तेव्हा कला सांगू लागते की तू ज्या मधुराला कामावरनं काढून टाकतोय ना, तिच्या मुलाची सुद्धा हीच अवस्था आहे. अद्वैत विचारतो की म्हणजे नक्की तुला काय म्हणायचं आहे? कला सांगू लागते की हे बघ, आपल्याकडे जी मधुरा काम करते त्या मधुराचा मुलगा फक्त आणि फक्त 4 वर्षांचा आहे. अरे तो खूप आजारी असतो, त्यामुळे त्याला कुठलीही इमर्जन्सी आली तर मधुराला सगळी कामं बाजूला टाकून पहिल्यांदा त्याला बघावं लागतं. जशी कामामुळे तुझी आई तुझ्या सहवासाला मुकली आणि तू सुद्धा आईच्या सहवासाला मुकलास, त्याचप्रमाणे मधुराचं सुद्धा तिच्या मुलासोबत असंच व्हावं असं तुला वाटतं का चांदेकर? मला सांग, मधुरा एक एम्प्लॉई असण्याच्या पहिल्यांदा ती एक आई सुद्धा आहे ना. मग तुला असं का वाटतं की तिने फक्त कामालाच महत्त्व द्यावं किंवा कामालाच पहिलं प्राधान्य द्यावं? शेवटी ती आई आहे ना, आईपणाची तिची काही कर्तव्य देखील आहे. अद्वैत कलाला म्हणतो की तरी सुद्धा तू याबद्दल. कला म्हणते की माहिती आहे अद्वैत, मला माहिती आहे की मी या सगळ्याबद्दल किंवा ऑफिसच्या कुठल्याही कामात दखल दिलेलं तुला अजिबात आवडत नाही. मला फक्त इतकंच वाटलं की तुला जेव्हा हे सगळं कळेल तेव्हा तू नक्कीच समजून घेशील. कारण चांदेकर, मलाही माहिती आहे की आईच्या सहवासाची किंमत तुझ्यापेक्षा जास्त कोणालाच नसेल. अद्वैत कलाला विचारतो की तू हे सगळं खरं सांगतेस का? कला म्हणते की हो चांदेकर, मी खोटं कशाला बोलू. मी आत्ताच मधुराशी बोलून आले आणि मला हेही समजतंय की कामात कुठल्याही प्रकारची हायगय होता कामा नये. जर तू तिला हवं तसं काम करण्याची मुभा दिली किंवा मग तास भरेल असं काहीतरी तू करून दिलंस आणि तिला तिच्या वेळेनुसार ॲडजस्ट करून दिलं, तर अद्वैत ती मात्र तिच्या मुलाला वेळ तरी देऊ शकेल आणि आपलंही काम होईल ना. अद्वैत म्हणतो की 1 मिनिट थांब. त्याचवेळी तिथे आरोही आलेली असते. आरोही आता अद्वैतच्या हातामध्ये मधुराचं टर्मिनेशन लेटर देते आणि सांगते, सर लेटर मी तयार केलेलं आहे. तर अद्वैत तो लेटर घेतो. अद्वैत ते लेटर वाचतो आणि एक क्षण तो कलाकडे बघतो. कलाला खूप वाईट वाटत असतं, कारण आता मधुराच्या टर्मिनेशन लेटरची सुद्धा सगळी तयारी झालेली असते. त्यामुळे आता मधुरा ही ऑफिसच्या बाहेर जाणार आणि तिला चांदेकर ज्वेलर्समध्ये कधीच काम करायला मिळणार नाही. शेवटी तिच्या पोटापाण्याचा सुद्धा प्रश्न आहे, मुलाच्या तब्येतीचा प्रश्न आहे. हे सुद्धा खूप मोठे फॅक्टर्स असतात आणि आता असं काहीच होणार नाही असं कलाला वाटत असतं. परंतु त्याचवेळी अद्वैत टर्मिनेशन लेटर घेऊन आता बाहेर गेलेला असतो. इकडे सरोजच्या केबिनमध्ये रोहिणी आणि सरोज या दोघी बोलत असतात. रोहिणी सरोजला म्हणत असते की सरोज वहिनी, अगं तू एवढी टॅलेंटेड आहे, त्यानंतर एवढी शिस्तप्रिय आहे. मला एक गोष्ट कळत नाही की तुझ्या हाताखाली काम करणारे जे लोक आहेत ते असे कसे काय वागू शकतात. बट तू ज्या पद्धतीने अद्वैतला कन्व्हिन्स केलंस ना की त्या मधुराला अद्वैत आपल्याला काढून टाकायचंय, त्या गोष्टीवर तर मी इम्प्रेसच झाले तुझ्या. सरोज म्हणते की एक गोष्ट म्हणजे मला काम करायला खूप आवडतं आणि दुसरी गोष्ट ते काम मला मनापासून करायला आवडतं. म्हणून माझा हा अट्टहास असतो की माझ्या हाताखाली जे कोणी काम करताना त्यांनी काम अगदी मन लावून केलं पाहिजे. रोहिणी सरोजला म्हणते की हो बरोबर बोलतीयस तू, पण वहिनी मी तुला एक गोष्टीचा सल्ला देऊ का? म्हणजे इथून पुढे चांदेकर ज्वेलर्समध्ये काम करणाऱ्या लोकांना ना तू ॲटलिस्ट तू गरिबांना तरी हायर करू नकोस. म्हणजे अगं त्यांची मेंटॅलिटी सुद्धा तशीच असते, हवं तेव्हा लाळघोटेपणा करतात आणि नंतर काय, नंतर जेव्हा त्यांना भेटतं जेव्हा भेटायला लागतं तेव्हा मात्र लात मारून पळून जातात. आता त्या गोष्टीचं छान उदाहरण म्हटलं तर ते आपल्या घरातच पाहायला मिळतं, ती म्हणजे ते कला खरे. आली तेव्हा कशी गरीब आणि बिचारी होती, सगळं अगदी भोळ्या मनासारखं करतीये असं वाटत होतं. परंतु आता तिच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की गरीब नाहीये ही, घर गिळायला आली आहे ही. सरोज चिडते आणि रोहिणीला म्हणते की रोहिणी प्लीज त्या युजलेस खरेचं नाव इथं तरी ऑफिसमध्ये नको काढूस प्लीज. रोहिणी सरोजला म्हणते की नाही ग सरोज वहिनी, मला तुझा मूड ऑफ नव्हता करायचा. मी फक्त तुला एवढंच सांगते की इथून पुढे गरीब लोकांना काम देताना तू त्यांच्यावर दया नको दाखवूस, निदान या गोष्टीचा विचार तरी कर एकदा. तर सरोज रोहिणीला म्हणते की टर्मिनेशन लेटर तयार झाले का नाही ते बघून येते मी. सरोज आता उठून बाहेर जाते तर रोहिणी सुद्धा तिच्या मागोमाग बाहेर येते. रोहिणी आणि सरोज दोघीही केबिनमधून बाहेर आलेले असतात. त्याचवेळी कला आणि अद्वैत हे देखील दोघंही केबिनमधून बाहेर आलेले असतात. सरोज जेव्हा कलाला अद्वैत सोबत बघते तेव्हा तिचा माथा ठणकतो आणि ती अद्वैतला विचारते की हे काय आहे आणि तू इथे काय करतेयस. मग कला आता सरोजला सांगू लागते की ॲक्च्युली सरोज मॅडम झालं असं की अद्वैत त्याचा डबा विसरून घरीच आला होता आणि त्याला महत्त्वाच्या गोळ्या चालू आहेत. म्हणजे आज शेवटचा डोस आहे परंतु त्याच्या गोळ्या खूप स्ट्रॉंग आहे.
म्हणून मग त्याने बाहेरचं खायला नको, त्याच्यासाठी मी डबा घेऊन आली आहे. सरोजला आधीच खूप राग येत असतो, कारण ती अद्वैतसाठी डबा घेऊन आलेली असते. ही काय गोष्ट सरोजला पचलेली नसते. सरोज तिला ओरडणार असते, परंतु शेवटी ऑफिसमध्ये असते त्यामुळे ती गप्प बसते. अद्वैतला ती विचारते की अद्वैत, टर्मिनेशन लेटर तयार आहे का? अद्वैत म्हणतो की हो तयार आहे. मग सरोज म्हणते की एक काम कर, ते टर्मिनेशन लेटर दे मला पटकन, त्याच्यावर सह्या करते आणि तिला आपण कायमचं काढून टाकूयात. अद्वैत म्हणतो की थांब बाई एक सेकंड, असं म्हणून अद्वैत डायरेक्टली ते टर्मिनेशन लेटर फाडून टाकतो. हे बघून सरोजला तर धक्काच बसतो. कलाला मात्र या गोष्टीचा खूप आनंद झालेला असतो. तिला कळलेलं असतं की अद्वैतने हे टर्मिनेशन लेटर का फाडलंय, कारण मी अद्वैतला काही गोष्टी समजून सांगितल्या आणि अद्वैतला त्या पटल्या सुद्धा. म्हणजे मधुराची एक बाजू जी अद्वैतने बघितली नव्हती ती बाजू मी अद्वैतला दाखवली आणि अद्वैतला ती बाजू पटली सुद्धा. म्हणूनच अद्वैतने हे टर्मिनेशन लेटर फाडलं. हे कलाला आता कळून चुकलेलं असतं. परंतु सरोजला मात्र खूप राग आलेला असतो की अद्वैतने हे टर्मिनेशन लेटर का फाडलं. ती अद्वैतला विचारते की अद्वैत, अरे हे सगळं काय आहे? अद्वैत आता सांगू लागतो की खरेने मला समजावून सांगितलं, त्यामुळे मी माझा निर्णय बदलला आहे. त्यावेळी सरोज आता डोळे मोठे करून अद्वैतकडे बघत असते. रोहिणी म्हणते की अद्वैत, अरे काय बोलतोयस तू हे? अद्वैत आता सरोजला सांगू लागतो की ॲक्च्युली आई, आपण जे मधुरा बाबतीत निर्णय घेत होतो तो निर्णय आपला पूर्णपणे चुकीचा होता. खरं तर आपण तिला फक्त एका साईडने जज करत होतो. सरोजला राग या गोष्टीचा आलेला असतो. कलाचं म्हणणं अद्वैतने ऐकलं, परंतु मी त्याला एवढं समजावलं, त्याचं माझं म्हणणं नाही ऐकलं. ती अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, या गोष्टीवर आपलं किती डिस्कशन झालं. मी जे काही मुद्दे तुला मगाशी सांगितले ते सगळे मुद्दे तुला पटले होते ना, आणि तरी सुद्धा तुला माझे मुद्दे लक्षात घ्यावेसे नाही वाटले का? आणि तू डायरेक्ट हे टर्मिनेशन लेटर फाडून टाकलंस. अद्वैत आता सांगू लागतो की आई, ॲक्च्युली त्यावेळी मधुराशी का वागत होती याचं कारण आपल्याला माहीत नव्हतं. खरेने जेव्हा मला कारणं सांगितली तेव्हा मला कळलं, आणि आई खरंच सांगतोय की तिची कारणं जेन्युइन आहेत. त्यामुळे आपणही तिला समजून घेतलं पाहिजे आई, असंच मला वाटतं. आणि मग अद्वैत आकाशला आवाज देतो आणि सांगतो की मधुराला बोलव. मधुरा आता समोर येते. अद्वैत मधुराला सांगू लागतो की मधुरा, आता इथून पुढे ज्या दिवशी ऑफिसमधून 1 तास तू आधी जाशील ना, त्या दिवसानंतर तुला दुसऱ्या दिवशी 1 तास अधिक एक्स्ट्रा काम करावं लागेल. आणि ज्या दिवशी तू ऑफिसमध्ये उशिरा येणार असशील त्याच्या आदल्या दिवशीच तुला काम ॲडजस्ट करावं लागेल. शेवटी काय तर तुझे तास कॅल्क्युलेट केले जातील आणि जेवढे तास भरतील तेवढ्या तासांनुसार तुला पेमेंट होईल. महिन्याच्या शेवटी सगळे तास कॅल्क्युलेट केले जातील. मग तुला हे तास कसे ॲडजस्ट करायचे तसे तू करू शकते, आणि त्यामध्ये तुझी काही पर्सनल कामे असतील तीही तू करू शकते. फक्त चांदेकरांना त्याचा कुठलाही लॉस होता कामा नये. चांदेकरांकडे तू कामाला येतेस, त्यामुळे चांदेकरांच्या कामाचे तास मात्र तुला भरून द्यायचे आहेत. तर आता मधुराची नोकरी ही टिकलेली असते. या गोष्टीचा मधुराला खूप आनंद होतो. मधुराच्या डोळ्यात पाणी असतं. ती अद्वैतला म्हणत असते की थँक्यू सो मच सर, आणि मी ही जबाबदारी नक्की पूर्ण करेल आणि डेडलाईनच्या आतच मी सगळी कामं करेल. मधुरा आता कलासमोर हात जोडते आणि कलाला म्हणते की मॅडम, खरंच तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालंय. तेव्हा कला म्हणते की असं काही नाहीये. आता तू सरांना जो काही शब्द दिलाय तो शब्द फक्त पूर्ण कर. काम सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, याचंही भान असू देत. आणि काळजी घे स्वतःची, असं म्हणून मधुरा तिथून निघून जाते. मधुराला खूप आनंद झालेला असतो, कारण तिची नोकरी आता फायनली वाचलेली असते. अद्वैत सुद्धा चुकीचं डिसिजन घेण्यापासून वाचलेला असतो, कारण आज जर त्याने मधुराला कामावरनं काढलं असतं तर मधुरावर खूप मोठा अन्याय झाला असता आणि मधुराच्या मुलावर सुद्धा अन्याय झाला असता, जो अन्याय एकेकाळी अद्वैतवर झाला होता जेव्हा तो लहान होता. आणि तो इतिहास अद्वैतला पुन्हा घडवायचा नव्हता. त्यामुळे अद्वैतला वेळीच ह्या गोष्टी कळल्या, त्याही कलामुळे. म्हणून अद्वैत कलाला थँक्यू म्हणतो आणि तिथून निघून जातो. अद्वैत कलाला थँक्यू म्हटलेला असतो. सरोजला मात्र हे अजिबात आवडलेलं नसतं, कारण सरोजच्या तोंडावर अद्वैतने कलाची बाजू घेतलेली असते आणि कलाच्याच गोष्टींना न्याय दिलेला असतो. कला देखील अद्वैतच्या मागोमाग निघून जाते. सरोजला खूपच राग आलेला असतो आणि त्यातल्या त्यात रोहिणी मात्र आगीत तेल ओतायचं काम करत असते. रोहिणी सरोजला म्हणते की बघितलं सरोज वहिनी, अगं तू घेतलेला ऑफिसमधला निर्णय अद्वैतने त्या कलाच्या म्हणण्यानुसार बदललाय. याचा अर्थ काय होतो माहितीये का वहिनी? याचा अर्थ फक्त हा होतो, कलाने पूर्णपणे अद्वैतच्या मनाचा ताबा घेतलाय. सरोजला खूप राग आलेला असतो. सरोज तिथून रागानेच निघून जाते. इकडे संगीता आणि रजनी दोघीजणी बोलत बसलेल्या असतात आणि भाजीही निवडत असतात. तेव्हा रजनी म्हणत असते की जेव्हापासून अद्वैतला डॉक्टरांनी पालेभाज्या खायला सांगितल्यात ना, तेव्हापासून सोहम देखील पालेभाज्या खातोय.
त्याचं म्हणजे लहानपणापासून असं आहे की दादा जे काही करेल ते मी करणार, नाहीतर तो कुठला आलाय पालेभाज्या खाणारा. संगीता म्हणू लागते की हो रजनी वहिनी, तुम्हाला सांगते की आमची काजल सुद्धा अशीच आहे, तिला पालेभाज्या अजिबातच आवडत नाही. त्याचवेळी कलाचे बाबा तिथे आलेले असतात. आता कलाच्या बाबांना बघून रजनी उभी राहते आणि म्हणते की कलाचे बाबा तुम्ही थांबा, मी आबांना बोलावून आणते. संगीतालाही धक्का बसतो की हे अचानक इथे कशाला आली आहे. तर बाबा आता रजनीला सांगू लागतात, रजनी मॅडम आता आबाजींना वगैरे बोलावू नका, आबाजींना मी पुन्हा कधीतरी भेटायला येईल. रजनी म्हणते की ठीक आहे, मग तुम्ही थोडा वेळ बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. संगीता बाबांना विचारते की हो काय झालं, तुम्ही असे अचानक आलात, घरी सगळं काही ठीक आहे ना. मग बाबा संगीताला म्हणतात की संगे तू माझ्यासोबत चल, मला तुझ्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. संगीता म्हणते की अहो पण झालंय काय. तेव्हा बाबा म्हणतात की तुला म्हटलं ना की बाहेर चल म्हणून, बाहेर गेल्यावर मी तुला सांगतो, चल पहिल्यांदा. मग संगीता आता बाबांसोबत तिथून निघून जाते. कला आता अद्वैतच्या केबिनमध्ये पुन्हा येते आणि अद्वैतला म्हणते की चल पार्टी दे आता. अद्वैत म्हणतो की पार्टी, कसली पार्टी. कला म्हणते की चांदेकर अरे असं काय करतोय, एवढं सहकार्य करायला मी तुला मदत केली आहे, अरे 2च मिनिटात तू एवढं मोठं पुण्य कमवलं आणि मला काय, मला मात्र फक्त थँक्यू. नाही नाही हा, अजिबात नाही चांदेकर, हे अजिबात चालणार नाहीये हा. अद्वैत म्हणतो की मी कोणाला थँक्यू वगैरे म्हणत नाही. कला म्हणते की हो हो हो, मला माहिती ना तू ग्रेट अद्वैत चांदेकर आहे आणि द अद्वैत चांदेकर हा माझा नवरा आहे आणि द नवरा कोणालाच थँक्यू म्हणत नाही. पण नुसतंच थँक्यूने काम नाही चालणारा. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय हवंय तुला, आणि हे बघ मी कामात आहे, तुला दिसतंय ना, प्लीज तुम्हाला डिस्टर्ब करू नकोस बरं. कला म्हणते की मी कुठे तुला त्रास देतेय, तू एक काम कर, तू पटपट तुझं काम संपव, मग आपण 2 जण एकत्र घरी जाऊयात. मी एकटी नाही जाणार अद्वैत. अद्वैत म्हणतो की काय, मग तोपर्यंत तू इथे अशी पुतळ्यासारखी उभी राहणार आहेस. कला म्हणते की नाही, मी द ग्रेट अद्वैत चांदेकरच्या म्हणजे चांदेकर ज्वेलरच्या ओनरच्या बायकोसारखी इथे बसून राहणार. अद्वैत म्हणतो की अरे काय फालतूपणा चाललाय हा. कला म्हणते की कुठे काय फालतूपणा चाललाय, मला माझ्या नवऱ्यासोबत घरी जायचंय, त्यात फालतूपणा कसला आलाय. अद्वैत म्हणतो की सकाळपासून तुझं हे नवरा नवरा काय सुरू आहे, आपलं लग्न कुठल्या टर्म्स अँड कंडिशनवर झालंय हे तुला माहित नाहीये का, की तुझ्या लक्षात नाहीये. कला म्हणते की नाही नाही, माझ्या सगळं काही लक्षात आहे, तरी सुद्धा आज संध्याकाळी घरी जाताना मी माझ्या नवऱ्यासोबतच घरी जाणार म्हणजे जाणार. मात्र कलाचे हे इशारे समजत नसतात, परंतु कला पुढे बहेस घालण्यापेक्षा आता तो त्याचं काम करतो आणि कला तिथे मस्तपैकी बसलेली असते. इकडे बाबा आणि संगीता दोघंही आता बाहेर उभे असतात. संगीता बाबांना म्हणत असते की मी एवढं तुम्हाला फोन केला, कलेचं तुम्हाला सांगत होते, कलेबद्दल एवढी तुम्हाला गुड न्यूज देत होते, पण तुम्ही मात्र नीट बोलला सुद्धा नाही, मग मी तुम्हाला कशापायी बोलू. बाबा म्हणतात की अगं संगे ते मी. तेव्हा संगीता म्हणते की आता ते मी हे काही करू नका, तुम्हाला जर माझ्याशी नीट बोलायचं नाही तर मला पण तुमच्याशी नीट नाही बोलायचंय. बाबा आता संगीताला सांगू लागतात की अगं संगे काय सांगू तुला, डोक्याला ना खूप जास्त बोर झालाय. अगं कसं तरी मी ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करतोय, रात्रीच्याला डोळा लागत नाही माझा, सारखं माझ्या एकच गोष्ट स्वप्नात येते, ती म्हणजे उद्याचं नक्की काय करायचं. संगीता बाबांना विचारते की अहो पण नेमकं काय झालंय, तुम्ही असं का बोलताय. बाबा आता संगीताला सांगू लागतात की अगं हप्ता भरायची वेळ आता जवळ येत चालली आहे. आता हप्त्याची वेळ जेव्हा जवळ येते ना, तेव्हा मात्र माझ्या डोळ्यासमोर अंधारच उभा राहतो. आयुष्यात अगं मी काहीच करू शकलो नाही ग. जेव्हा कधी स्वतःला आरशात बघतो तेव्हा फक्त एका लाचार बापाला बघत असतो. आपली पोरगी आपल्याला पैसे देते, ती काही बी बोलत नाही आणि आपणही ते निर्लज्जपणे घेतो. पण जेव्हा तू मला म्हटली की ती आता संसारात लक्ष घालायला लागलीये, तेव्हा मात्र आपण किती दिवस अजून तिला त्रास देणार आहे, तीही तिच्या संसारात रमते, मग आपण तिला आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घेणं चांगलं नाही ना. मन जर संसारात रमत असेल तर आपण सुद्धा आपलं लोडणं तिच्यावर का लादायचं. त्याच वेळी कला तिथे येते आणि म्हणते की बाबा हो तुम्ही कधी आलात. तेव्हा बाबा म्हणतात की अगं आत्ताच आलोय, मला जरा तुझ्या आईसोबत बोलायचं आहे, तू एक काम कर, तू आतमध्ये जा. कला म्हणते की ठीक आहे, तुम्ही दोघंही बोला, मी आतमध्ये जाते आणि चहा टाकते तुमच्यासाठी. कला आता आतमध्ये निघून जाते. तर संगीता ही बाबांना म्हणत असते की अहो तुम्ही आता एवढं टेन्शन घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होईल. बाबा संगीताला म्हणत असतात की अगं संगे, डोक्याला टेन्शन काही कमी नाहीये, परंतु खरी गोष्ट ही पुढची आहे. पतसंस्थेच्या माणसांचा फोन आला होता आणि त्यातला एक माणूस आपलं घर विकत घ्यायचं म्हटलंय. आता काही वेळातच ती माणसं आपल्या घरी येतील, त्यामुळे मी एकट्याने काय आणि कसा निर्णय घेऊ नये हेच मला कळेनासं झालंय. संगीता म्हणते की नाही नाही तुम्ही काळजी करू नका, मी येते ना तुमच्यासोबत.
बाबा संगीताला सांगू लागतात की संगे, अगं ते आपलं घर आहे, त्या घरामध्ये आपल्या मुली लहानच्या मोठ्या झाल्या, आपण त्या घरामध्ये संसार केलाय, ते घर माझ्या बाबांनी बांधलंय, पण आता त्या भावनांवर मात्र परिस्थिती भारी पडायला लागली आहे संगीता म्हणते की हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, आपण झोपडीत सुद्धा सुखाचा संसार करूयात, आपण कुठे पण व्यवस्थितच राहूयात. तेव्हा बाबा म्हणत असतात की नाही, ते सगळं ठीक आहे संगे, परंतु आता त्या पतसंस्थेच्या लोकांना आपण कसं समजवायचं. चल आपण एक काम करूया, आपण घरला जाऊयात, म्हणजे कसं ती माणसं तिथे पोहोचण्याच्या आत आपण गेलं पाहिजे. संगीता म्हणते की हो चला आपण लवकर जाऊयात. संगीता आणि बाबा तिथून निघून गेलेले असतात, परंतु अद्वैतने मात्र पतसंस्थेचे लोक घरी येणार आहेत ही गोष्ट ऐकलेली असते. अद्वैत मनात म्हणत असतो की मिस्टर खरे आणि मिसेस खरे एवढे अस्वस्थ का झाले, खरंच त्यांची अवस्था आता मला बघवत नाहीये, त्यांच्या आयुष्यात सातत्याने काहीतरी वाईट घडतंय आणि मला ही गोष्ट जाणून घ्यायला हवी, मला हे जाणून घ्यायला हवं की ते नेमके कशामुळे एवढे डिस्टर्ब झालेत. अद्वैत रूम मध्ये येतो तरी सुद्धा मिस्टर अँड मिसेस खरे यांचाच तो विचार करत असतो. अद्वैतच्या मनामध्ये येत असतं की खरंच कलाच्या वडिलांवर आणि कलाच्या आईवर खूप मोठा अन्याय झालाय, त्यांची परिस्थिती आता मला बघवत नाहीये, कर्ज फेडण्यासाठी लोकांचं सगळं आयुष्य निघून जातं. आतापर्यंत ही गोष्ट मी फक्त पेपरमध्ये वाचली होती किंवा मी ऐकली होती, परंतु प्रत्यक्षात आता खरेच्याच आई वडिलांसोबत हे सगळं होतंय हे मला बघवेनासं झालंय. आता त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी मलाच मात्र काहीतरी करावं लागेल. मग अद्वैत आता पतसंस्थेच्या लोकांना फोन लावतो आणि फोन करून त्यांना सांगणार असतो की कुठल्याही प्रकारचा तिथे दंगा मला केलेला चालणार नाही, परंतु ते पतसंस्थेची लोक फोनच उचलत नसतात, त्यामुळे अद्वैत अजून अस्वस्थ होत असतो. तर इकडे चांदेकर ज्वेलर्समध्ये राहुल हा केबिनमध्ये बसलेला असतो आणि त्याचं गेम खेळायचं काम चालू असतं. त्याचवेळी रोहिणी आता रागा तिथे येते आणि राहुलच्या हातातून फोन हिसकावून घेते. राहुलला ती म्हणते की राहुल काय चाललंय तुझं, बाहेर जे काही झालं ते तू बघितलं नाहीयेस का. राहुल म्हणतो की मम्मा मी सगळ्या गोष्टी बाहेर राहून बघितल्या आणि काय सॉलिड आहेस ग तू, सरोज मामीचे कान तू किती भारी पद्धतीने भरवलेत, अगं तिचा तर अक्षरशः चेहराच पडला. तेव्हा आता रोहिणीला अजून राहुलचा राग आलेला असतो आणि ती जोरात खणखण राहुलच्या कानाखाली वाजवते. राहुल गालाला हात लावतच उभा राहतो आणि म्हणतो की मॉम काय करतेस तू. रोहिणी आता राहुलला म्हणते की काय अक्कल गहाण ठेवली आहेस का तू, अरे किती वेळा सांगायचं तुला या गोष्टी, एक गोष्ट मी रोज वारंवार तुला तीच सांगते ना, एवढी छोटीशी गोष्ट सुद्धा तुझ्या डोक्यात जात नाही का, आपला प्लॅन काय आहे. तेव्हा राहुल विचारतो की काय आहे आपला प्लॅन. रोहिणी म्हणते की अरे आपला प्लॅन हा आहे की आपल्याला ही सगळी प्रॉपर्टी बळकावायची आहे, कोण कोणाचे कसे कान भरतोय किंवा कोणाचा चेहरा पडतोय हे काय आपलं काम नाहीये, या गोष्टी मला सगळ्या कराव्या लागताय कारण आपण उपरे आहोत. राहुल म्हणतो की मॉम मग काय करावं असं तुझं म्हणणं आहे आणि एकदम अचानक असं तुला झालंय तरी काय, मग आजपर्यंत तर तू ठीक होतीस, मग अचानक तुला चिडायला काय झालं एवढं. रोहिणी आता सांगू लागते की राहुल तुझ्या काही गोष्टी लक्षात येत नाहीये का रे, अरे आतापर्यंत फक्त माझा एकच टास्क होता, ते म्हणजे त्या सरोज वहिनीचे कान भरणे, सरोज वहिनीला एकाचं दोन सांगणे, सरोज वहिनीचे कान भरून तिला फडकवून देणे. आणि तो अद्वैत तसाही खूप इमोशनल आहे, त्याला जर आता मी बोलले ना 2 इमोशनल शब्द बोलले तर अख्ख्या पेपर्सवर तो सह्या करायला पण तयार होईल, त्याचं तर सोडूनच दे. राहुल म्हणतो की मग सरोज वहिनीचा तुला प्रॉब्लेम नाहीये, तुला आता अद्वैतचा प्रॉब्लेम नाहीये, मग तुझा प्रॉब्लेम तरी आहे कोण. मग रोहिणी आता सांगू लागते की माझा प्रॉब्लेम ती कला आहे, अरे ती कला दिवसेंदिवस तिची मनमानी वाढतच चालली आहे, तू आज बघितलं ना ती अद्वैतला किती डायव्हर्ट करते ते, अरे अद्वैतने आज अक्षरशः सरोज वहिनीचा शब्द फेटाळून ते टर्मिनेशन लेटर फाडून टाकले, ते फक्त आणि फक्त त्या कलाच्या सांगण्यावरून. उद्या ही कला अद्वैतला काही करायला सांगू शकते आणि हा अद्वैत करेल सुद्धा. एकदा जर ह्या कलाने अद्वैतच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली तर मात्र आपलं काही खरं नाही, मग आपल्याला या सगळ्या गोष्टीपासून कोणीच वाचवू शकत नाही. अरे राहुल तुला एवढी साधी गोष्ट कळत नाहीये का, जर त्या दोघांची टीम झाली तर ही टीम एकत्र येऊन आपल्याला कधी घराबाहेर काढतील ना याचा काही भरवसाच नाही. राहुल अरे तुझ्या या सगळ्या गोष्टी लक्षात येत आहे का, जर आपल्याला घराबाहेर काढलं तर आपण काय करणार आहोत, भीक मागण्याची वेळ येईल आपल्यावर अक्षरशः. राहुल रोहिणीला विचारतो की मग आपण काय करायला हवं, तुला काय वाटतं हे सगळं कशाने थांबेल. रोहिणी म्हणते की बघ अद्वैतमध्ये आणि कलामध्ये आपल्याला एवढं अंतर वाढवावं लागेल की ते दोघं कधी एकत्र येता कामा नये, आपण त्यांना कधी एकत्र येऊच द्यायचं नाही, म्हणजे त्यांची एक टीम होणारच नाही. त्यांच्यामध्ये आपण इतकं अंतर निर्माण करायचं की एकमेकांच्या सावलीला सुद्धा ते उभे राहू शकले नाही पाहिजे. आता तू बघच मी काय करते, माझ्याकडे एक मास्टर प्लॅन आहे.
अद्वैत इकडे खरेंचाच विचार करत असतो. मिस्टर अँड मिसेस खरेवर जी काही परिस्थिती आलेली असते त्याचा तो विचार करत असतो. त्याबद्दल अद्वैतला खूप वाईट वाटत असतं. ज्या प्रकारे ऑफिसमधून अद्वैत घरी आलेला असतो त्याने कपडेही चेंज केलेले नसतात आणि तसाच तो खाली निघालेला असतो. तर कला आता अद्वैतला विचारते की अद्वैत, अरे कॉफी घे आणि आता कुठे निघालायस तू? तेव्हा अद्वैत म्हणतो की मी जरा बाहेर जाऊन येतो. कला म्हणते की अद्वैत, अरे आताच तर आपण ऑफिसमधून आलो आणि तू लगेच बाहेर कसा निघालास? हे घे, तुला हवी तशी कॉफी मी केली आहे, बस घे. अद्वैत तिला म्हणतो की हा, उगाच तू मला डॉमिनेट करू नकोस. माझं सांगितलं ना महत्वाचं काम आहे, महत्वाचं काम करून आलो मी. कला अद्वैतला म्हणते की अरे पण कॉफी सोडून असल्या कुठल्या महत्वाच्या कामासाठी तू चाललायस? अद्वैत कलाला म्हणतो की तुला कसल्या ग नसत्या चौकशा आहे? मी म्हणतो तुला काय करायचं हे सगळं चौकशा वगैरे करून? कला म्हणते की अरे असं काय करतोयस, मी बायको आहे तुझी अद्वैत. अरे एवढ्या मोठ्या आजारपणातून बाहेर पडलास आणि पहिल्यांदाच आज घराबाहेर गेला होता. आता ऑफिसमधून आलाय ना तू, ऑफिसमध्ये जाण्याची परवानगी मी तुला दिली होती, आता कुठे बाहेर निघालास तू? अद्वैत कलाला म्हणतो की पहिली गोष्ट म्हणजे मला हे सारखं तू आजारी आजारी जे म्हणतेस ना ते आजारी आजारी म्हणणं पहिल्यांदा थांबव. कला अद्वैतला सांगू लागते की नाही नाही अद्वैत, हे बघ तू रागवू नकोस. तुला जर नाही आवडत ना तुला पेशंट म्हटलेलं किंवा आजारी म्हटलेलं तर मी नाही म्हणणार, पण प्लीज तू घराबाहेर पडू नकोस ना. वाटलेस तर कॉफी पी, आराम कर. आणि हे बघ जर तुझी परत तब्येत बिघडली तर आपण काय करणार आहोत? अद्वैत म्हणतो की तुला सांगितलं ना, मला सारखं सारखं आजारी आजारी असं करू नकोस बरं, मला नाही आवडत ते म्हटले. कला म्हणते की अरे पण मी म्हटलेच नाहीये तुला आजारी. तर अद्वैत म्हणतो की तू आता काय म्हटलीस, तू मला आजारीच म्हणत होती ना इनडायरेक्टली. कला म्हणते की नाही अरे अद्वैत, मी तुला आजारी नाही म्हटले, मी फक्त तुला असं म्हटलं की तू बाहेर वगैरे जाऊ नकोस, दगदग करू नको, नाहीतर तुझी तब्येत बिघडेल. अद्वैत कलाला म्हणतो की तुझ्याशी वाद घालण्यापेक्षा मी जर बाहेर गेलो ना तर मी जास्त लवकर रिकवर होईल, जाऊ दे मला, चल. तर कला मात्र अद्वैतच्या पुढे पुढे येत असते आणि ती दरवाजाकडे बघत असते. त्यातला कला जाऊनच देत नसते पुढे. त्यामुळे अद्वैत विचार करतो की अच्छा ही दरवाजाकडे बघते म्हणजे हिला माझ्या आधी जाऊन दरवाजा बंद करायचा आहे. तर कलाही मनात विचार करत असते की नाही नाही आता एक काम करते, मी पहिल्यांदा जाते आणि दरवाजाच बंद करून घेते, मग बघतेस की हा बाहेर कसा जातोय ते. कला आणि अद्वैत दोघांचाही एकच प्लॅन असतो. दोघांनाही एकमेकांची नजर चुकवून तो दरवाजा बंद करायला जायचं असतं. कलाचं म्हणणं हे असतं की तिला अद्वैतला बाहेर पाठवायचं नसतं आणि अद्वैतला मिस्टर अँड मिसेस खरेच्या घरी जायचं असतं, ते कलाला सांगायचं नसतं. त्यामुळे ह्या दोघांनाही पटकन दरवाजापर्यंत जायचं असतं. अद्वैतला दरवाजाच्या बाहेर जायचं असतं तर कलाला दरवाजा बंद करून घ्यायचा असतो. मग अद्वैत आता नाटक करतो आणि म्हणतो की खरे कसला तरी वास येतोय. कला म्हणते की कुठे कसला वास येतोय? अद्वैत म्हणतो की अगं दूध बघ, किचनवर दूध उतू चाललंय. कला म्हणते की बापरे दूध उतू चाललंय. असं म्हणून कला पटकन किचनमध्ये पळत पळत जाते आणि गॅस बंद करायला जाते तर गॅसवर दूधच ठेवलेलं नसतं हे तिच्या लक्षात येतं. तोपर्यंत अद्वैतने मात्र घरातून धूम ठोकलेली असते. अद्वैत हा बाहेर पळून गेलेला असतो आणि बाहेर पळून आता तो गाडीमध्ये बसलेला असतो. गाडीमध्ये बसल्यावर कला आता अद्वैतला बाहेरून म्हणत असते की अद्वैत, अरे कुठे चाललायस तू? तेव्हा अद्वैत मात्र एकदम विचित्र हरकत करत असतो आणि कलाला तो म्हणत असतो की टुकटुक माकड खरे, ते की एक नंबरचा बालिश आहेस हा अद्वैत तू. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो असू दे. असं म्हणून अद्वैत गाडी घेऊन आता तिथून डायरेक्टली निघून जातो. कला मात्र मागे त्याच्या हरकतींवर हसत असते. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अद्वैत हा बँकेत गेलेला असतो. बँकेत जाऊन तू रिसेप्शनला सांगतो की मला तुमच्या बँक मॅनेजरला भेटायचंय. तेव्हा रिसेप्शन कडनं त्याला कळतो की मॅनेजर हे खरेंच्या घरी गेलेले आहे आणि लोन संदर्भातच त्यांना बोलायचंय. तर इकडे आता पतसंस्थेची लोक ही खरेंच्या घरी आलेले असतात आणि ते बाबांना म्हणत असतात की दिनकर खरे लवकर या पेपर्सवर सह्या करून टाका. आता बाबांकडे पेपर्सवर सह्या करण्याचा सोडून दुसरा कुठलाही पर्याय नसतो. संगीता रडत असते. आता संगीता सुद्धा या निर्णयावर ठाम असते की तीही बाबांची साथ देईल. जरी तिला झोपडीत ठेवलं तरी सुद्धा ते सुखाने संसार करतील. परंतु बाबा हा निर्णय कलाला न विचारता घेत असतात. त्यामुळे काजल बाबांना थांबवत असते आणि म्हणत असते की बाबा हा निर्णय घेऊ नका, तुम्ही सही करू नका. सौरभने इकडे नैनाला कॉल केलेला असतो आणि नैनाला त्याने घाबरवलेलं असतं. नैनाला तो म्हणत असतो की नैना बघ, मी तुझ्या घरामध्ये म्हणजे चांदेकरांच्या घरात तुझे खरे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट पाठवलेत. ते पेपर्स आता कोणाच्या हाती नको लागून देऊ. सौरभ हा नैनाला आता ब्लॅकमेल करायला लागलेला असतो. जेव्हा एक डिलिव्हरी बॉय आता ते पेपर्स घेऊन आलेला असतो तेव्हा नेमकं कला ते पेपर्स घेते आणि ते पेपर्स उघडून बघत असते. त्यावेळी नैना ही जिन्यावरनं खाली आलेली असते. कलाच्या हातात प्रेग्नन्सीचे रिपोर्ट बघून आता नैना खूप घाबरलेली असते. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.